अध्यक्ष महोदय, पुढे जाऊया मग देतो। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये डीबीटी वाढवण्याच्या अनुषंगाने मी आपल्याला निवेदन करू इच्छितो। अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विभागामार्फत शासकीय वसतिगृह कार्यान्वित आहे। सदर वसतिगृहामध्ये 8वी पासून तर पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो। सद्यस्थितीत 490 वसतिगृह सुरू आहेत। आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिला निर्वाह भत्ता, बेडिंग, साहित्य, शालेय स्टेशनरी, पुस्तके व साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता याकरता भत्त्यात रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। निर्वाह भत्त्याची रक्कम 2011-12 या वर्षापासून आतापर्यंत वाढलेली नव्हती, परंतु 24/6/2025च्या कॅबिनेटमध्ये या निर्वाह भत्त्याची आणि डीबीटी वाढ करण्यात आलेली आहे। निर्वाह भत्त्यामध्ये विभागीय स्तर पहिलं 800 रुपये भेटत होते, आता 1500 रुपये भेटणार आहे। जिल्हास्तरीय 600 रुपये भेटत होते, आता 1300 रुपये भेटणार आहे। तालुकास्तरीय आणि ग्रामीण स्तरावर 500 मिळत होते, आता 1000 रुपये मिळत आहे। अशा प्रकारची डीबीटी निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली। सोबतच बेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी साहित्य खरेदीबाबत 8वी ते 10वीच्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं 3200 रुपये मिळत होती, आता 4500 रुपये मिळणार आहे। 11वी व 12वी व पदवी का अभ्यासक्रमामध्ये 4000 रुपये मिळत होते, आता 5000 रुपये मिळणार आहे। पदवी अभ्यासक्रमामध्ये 4500 रुपये मिळत होते, आता 5700 मिळणार आहे। वैद्यकीय आणि इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6000 रुपये मिळत होते, आता 8000 रुपये मिळत आहे। आणि आहार भत्त्यामध्ये अतिशय चांगली वाढ झालेली आहे। ब या महानगरपालिकेमध्ये शालेय वसतिगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता 3500 रुपये पहिले भेटत होते, आता 5000 रुपये मिळणार आहे। आणि जिल्हास्तरीय सर्व वसतिगृहामध्ये 3000 पैकी 4500 रुपये मिळत असल्यामुळे निश्चितच 2011-12 या वर्षापासून डीबीटीमध्ये वाढ झाली नव्हती, परंतु दिनांक 24/6/2025 रोजी वाढ करून सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सत्रामध्ये ही वाढ मिळणार आहे। खूप खूप धन्यवाद। चला पुढे।